नमस्कार मित्रांनो, आजच्या आपल्या कथेचं नाव आहे रामगडचा राजा. रामगडचा राजा अतिशय सनकी होता. कुठलीही कल्पना एकदा डोक्यात आली की तो ती लगेच प्रत्यक्षात आणायचा. एके दिवशी त्याच्या मनात एक विचित्र विचार आला. आपल्या राज्यात खरंच कुणी प्रामाणिक व्यक्ती आहे का? त्याने लगेच दरबारातील मंत्र्याला बोलवलं आणि म्हणाला, आम्हाला हे जाणून घ्यायचं आहे की राज्यात कोणी प्रामाणिक व्यक्ती आहे की नाही. मंत्री काहीच न बोलता राजासोबत जायला तयार झाला. दोघंही रात्रभर आणि दुसऱ्या दिवशी पूर्ण नगरात हिंडत होते. शहराच्या बाहेर एक झोपडी त्यांच्या नजरेस पडली. राजाने आपल्या जवळील 100 सुवर्णमुद्रांची एक थैली त्या झोपडीत टाकली आणि मंत्री समवेत राजवाड्याकडे निघाला. राजाने आपली कल्पना मंत्र्याला सांगितली. या झोपडीत राहणारा प्रामाणिक असेल तर तो या सुवर्णमुद्रा परत देईल. अशा वेळी आपण त्याला बक्षीस देऊ, पण जर त्याने त्या ठेवून घेतल्या तर त्याला शिक्षा मिळेल. ती झोपडी श्याम नावाच्या एका गरीब माणसाची होती. त्याने राजाला आणि मंत्र्याला येताना पाहिलं होतं. राजाचा सनकी स्वभावाची त्याला कल्पना होती. त्यामुळे त्याने त्या मुद्रा परत दरबारात नेल्या आणि म्हणाला, या माझ्या नाहीत, यावर माझा हक्क नाही म्हणून परत आणले आहे. राजा त्याच्या प्रामाणिकतेवर खुश झाला आणि त्याला दुप्पट म्हणजे 200 सुवर्णमुद्रा बक्षीस म्हणून दिल्या. ही गोष्ट एवढी राजाला आवडली की त्याने याचा नियमच केला. दर काही दिवसांनी कुठे ना कुठे थैली टाकली जायची आणि एकदा व्यक्ती ती परत आणायचा, राजा त्याला दुप्पट बक्षीस द्यायचा. असं ठरलेलंच होतं. दरवेळी नवा प्रामाणिक माणूस येत असे आणि राजाचा खजिना हळूहळू रिकामात होत असे. मंत्र्याला या प्रकाराचा संशय आला. त्याने राजाला वारंवार सांगितलं, महाराज, यात काहीतरी घोटाळा आहे. पण राजा विश्वास ठेवायला तयारच नव्हता. शेवटी एक दिवस मंत्र्याने ठामपणे राजाला सोबत घेतलं आणि श्यामच्या झोपडीकडे घेऊन गेला. तिथे पोहोचल्यावर त्यांना जे दिसलं ते अतिशय धक्कादायक होतं. श्यामची झोपडी आता झोपडी राहिली नव्हती. ती एक मोठा वाडा झाली होती आणि श्यामसोबतच प्रत्येक प्रामाणिक व्यक्ती तिथे हजर होती. सर्वजण ऐशोआरामात राहत होते. राजाला हा सारा प्रकार कळून चुकला. प्रामाणिकतेच्या नावाखाली एक बनाव चालू होता. त्याने श्यामला तुरुंगात टाकलं आणि उरलेली सर्व सुवर्णमुद्रा परत राजकोषात जमा करण्याचे आदेश दिले. मित्रांनो, मदत करतानाही ती योग्य पद्धतीने योग्य माणसाला मिळते आहे की नाही याचाही विचार होणं गरजेचं आहे. याबद्दल तुमचं काय मत आहे? कमेंट्समध्ये नक्की कळवा.